मध्ये करतो आणि हे VF काय VF0M ना रुटीनचं रुटीनचं VOFM आहे. VOFM आहे ना, V0 नाही VOFM. रुटीन साठी FI BF BT हे FI चे BT साठी आहे. FI मॉडेल. ओके ओके. मग FI मॉडेल बी वाचू का मीन्स काय त्याच्याबद्दल? नाही ते आता नको ते, कारण रिलेटेड आहे. VTFA आहे. V वाले जे चालू होतात ना ते सगळे सेल्स रिलेटेड आहे आणि M वरून चालू होतात ते मटेरियल रिलेटेड आणि F वरून चालू होतात ना नॉर्मली ते सगळे FI मॉडेलचे. आता VTFA A to F आहे. मग हे कशासाठी A आलं सेल्स ऑर्डर आलं A टू बिलिंग डॉक्युमेंट F लास्टचे 2 वर्ड. ओके ठीक आहे. FL कोड आहे ते कोणी सांगत नाही, पण आपल्याला करून झालं आपल्याला हे पण माहिती झालं पाहिजे ना त्याचा यूज ती लोक कुठे करतात. VTFL म्हणजे डिलिव्हरी बिलिंग. आणि आता प्राइसिंग साठी 20/08. आता मी तुला 20/08 मध्ये घेऊन जातो. 20/08 हे आहे प्राइसिंग रिलेटेड. ओके, याच्यामध्ये लास्टला जाऊ आपण, कारण झेड वाले लास्टलाच असतात. याच्यामध्ये 996 असाइन केले इकडे. ओके, आता याच्यामध्ये गेलं 996 बघितलंस ना, त्यांनी कोडिंग केलेली असेल काही व्हॅल्यू फेच वगैरे करायला या कंडिशन साठी. हे सगळे कोडिंग ते आपल्याला लॉजिक फंक्शनलच देतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. याच्यासाठी ZCCP ZCCS हे कंडिशन टाईप आहे. आता याच्यामध्येच बघ ना काय कंडिशन ZPM7 साठी त्यांनी असाइन केले. मग ZPM7 साठी तिकडे ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी, आता कॅल्क्युलेशन टाईप आलं म्हणजे ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला रिक्वायरमेंट आणि बेस टाईप. ओके, आता या तिन्ही मध्ये आपण जे रुटीन असाइन करतो ना ते रुटीन VOFM मध्ये आपण फॉर्म्युलाज मध्ये बनवतो. कंडिशन बेस व्हॅल्यू मध्ये जे बनवतो ते असाइंड होतं बेस टाईप मध्ये. ओके, फॉर्म्युलाज मध्ये कंडिशन व्हॅल्यू मध्ये जे बनवतो ते कॅल्क्युलेशन टाईप मध्ये असाइंड होतं आणि रिक्वायरमेंटचं प्राइसिंग मध्ये जे बनवतो ना आपण ते असाइंड होतं या रिक्वायरमेंटच्या टॅब मध्ये कॉलम मध्ये. समज हे असं यूज. आता आपण आपल्याला ते सांगतील रिक्वायरमेंट प्राइसिंगची आपल्याला रिक्वायरमेंट आहे, आम्हाला हे रुटीन आम्हाला असं कॅल्क्युलेशन पाहिजे. आपण रुटीन बनवायचं, ते रुटीन नंबर त्यांना द्यायचा, कोड लॉजिक घ्यायचं आणि ते लॉजिक त्यांना कोड मध्ये लिहून द्यायचं आणि मग इकडे ते ऍड करायचं ते रिक्वायरमेंट याच्यामध्ये आणि त्यांना तो नंबर दिला ना जो आपण बनवलाय तो नंबर ते त्यांच्या याच्यामध्ये असाइन करतात. हे सगळं प्राइसिंग वगैरे काय असतं माहिती आहे. आता हे प्राइसिंग ना ते कंपनी कोड या ऑर्ग लेवलला असाइन करतात. ओके, त्या कंपनी कोडला नाही बिलिंग टाईपला असाइन करतात. जेव्हा जेव्हा ते बिलिंग टाईपचा इनव्हॉइस बनेल ना तेव्हा ऑटोमॅटिकली ते कोड इकडे येतो, याच्यामधून सगळ्या कंडिशन टाईप घेतो आणि त्या कंडिशन टॅब मध्ये टाकतो इनव्हॉइसच्या. ओके, आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन अमाऊंटचं कॅल्क्युलेशन समजा ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतं. आता इकडे मॅन्युअल चेकबॉक्सचे मत मॅन्युअली टाकेल युजर अमाऊंट. आता इकडे दोन या बाकीच्या याच्यामध्ये मॅन्युअल चेकबॉक्स नाहीये, तर मग ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येणार आणि एक्स्ट्रा काही व्हॅलिडेशन पाहिजे किंवा एक्स्ट्रा काही कॅल्क्युलेशन पाहिजे त्याच्यासाठी आपण ऍडिशनल कॅल्क्युलेशन या रुटीन मध्ये करतो. मग त्याच्यानुसार या कंडिशनला व्हॅल्यू असाइन होऊन जाते. ओके, कंडिशन कुठे येते ते तुला माहिती आहे ना. या कंडिशन कुठे दिसतात मीन्स या कंडिशन कुठे येतात मी तुला दाखवतो त्यांना. आता
हे नको 34 वाला घेऊ. या कंडिशन इकडे असाइंड होतात. जे पण तिकडे टाकलेस ना इकडे येतात बघ ऑटोमॅटिकली. हे कंडिशन आहे. ते जे 20/08 मध्ये तुला दिसतंय ना, हे सगळे ऑटोमॅटिकली या कंडिशन ज्या आहेत ना या सर्व याच्यामध्ये त्या सगळ्या कंडिशन इकडे येतात. जर त्याला ते प्राइसिंग प्रोसिजर लागलेलं असेल तर ते कंपनी कोड लेवलवर ते हे करतात. आता अनालिसिस मध्ये गेलं ना आपल्याला त्याचं हे मिळून जाईल. त्याला कोणती प्राइसिंग प्रोसिजर असाइन झाली. हे सगळं फंक्शनल रिलेटेड आहे. तसे याला प्राइसिंग प्रोसिजर असाइन झाले ZIT01. आता आपण ZIT01 मध्ये गेलो ना, ZIT001 ZIT001 हे बघ इकडे आहे. त्याच्यामध्ये ज्या कंडिशन आहेत त्या सगळ्या A to Z कंडिशन इकडे आलेल्या आहेत. समजलं? इकडे तुला दिसलं ZIT01 कुठे दिसलंय इकडे प्राइसिंग प्रोसिजर. ओके. आणि त्याचं कॅल्क्युलेशन सगळं जे होतं ना, इकडे रुटीन पण लिहिलेलं आहे. त्या रुटीन नुसार कॅल्क्युलेशन होतं. इकडे जे रुटीन असाइन केले ZMD याच्यामध्ये जे लॉजिक लिहिलेलं असेल त्याच्यानुसार त्याची प्राइस येणार. कारण रिक्वायरमेंट वाला रुटीन आहे, कॅल्क्युलेशन टाइप वाला नाही. हे तुला हे आत्ता बाउन्सर जाईल. फक्त रुटीनचं लक्षात ठेव, बाकी काही लक्षात नको.